थांबा. कुंभ राशीच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण आज मंगळवार आणि तुमच्या आयुष्यातील एक जुना कठीण अध्याय आता निर्णायक वळणावर येतो. पण खरी भीती इथे आहे. तुमच्या जवळची ती बाई तुमच्यापासून एक मोठं सत्य लपवत आहे. तिच्या एका फोनमुळे, तिच्या एका वाक्यामुळे किंवा अचानक झालेल्या भेटीमुळे असं काही समोर येऊ शकतं ज्यामुळे तुम्हाला धक्काच बसेल. आजपर्यंत तुम्हाला वाटत होतं की तुमचं नशीब अडकलं, पण कदाचित कारण काहीतरी वेगळंच आहे. शनीच्या काळाचा हा शेवटचा धक्का आहे. नव्या नशिबाची सुरुवात आणि सर्वात मोठा प्रश्न, ती बाई नेमकी कोण आहे? बरोबर ऐकलं मंडळी, ती बाई नेमकं कोण आहे? आई, बहीण, पत्नी, मैत्रीण की अशी व्यक्ती जिच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवला आहे? कुंभ राशी, पुढचे काही मिनिट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण शेवटी मी तुम्हाला तो संकेत सांगणार आहे ज्यावरून ती व्यक्ती ओळखता येईल. कुंभ राशीच्या जातकांनो, आता खरी गोष्ट इथून सुरू होते. आत्तापर्यंत आपण फक्त संकेत पाहिलं, पण ती एक बाई तुमच्या आयुष्यात का येते या मागचं खरं खोल कारण तुम्ही पाहिलं आहे का? गेल्या काही दिवसापासून किंवा काही महिन्यापासून तुमच्या मनात एक प्रश्न सतत फिरत असेल. माझ्याबरोबर हे नेमकं काय घडतं? एकदा काम वारंवार का अडकतं? पैशाचे नियोजन का बिघडतं? नात्यात गैरसमज निर्माण का होतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावर विश्वास ठेवला त्याच व्यक्तीबद्दल मनात संशय निर्माण का होतं? कुंभ राशी, हा संशय दुर्लक्ष करण्यासारखा नाही, पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्ती तुमच्या विरुद्ध आहे. आज तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे, निरीक्षण. कारण काही वेळा सत्य आपल्या डोळ्यासमोर असतं, पण आपण भावनेमुळे ते पाहत नाही. आणि इथे त्या एका बाईचा प्रवेश होतो, जी कदाचित तुम्हाला काहीतरी सांगेल. कदाचित एखादा जुन्या घटनेचा उल्लेख, कदाचित अचानक असा प्रश्न विचारेल, तुला खरं काय झालं होतं हे माहीत आहे का? आणि हे वाक्य ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते, कारण तिच्याकडे असलेली माहिती तुमच्या आयुष्यातील एखाद्या जुन्या गोंधळाच्या संबंधित असू शकते. कदाचित तुम्ही ज्या व्यक्तीला चुकीचं समजलं होतं ती व्यक्ती चुकीची नसेल आणि जिच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवला तिच्याबद्दल काहीतरी नवीन समोर येऊ शकतं. पण थांबा, इथे सर्वात मोठं ट्विस्ट आहे. ही बाई तुमचं नुकसान करण्यासाठी येईल असं नाही. काही कुंभ राशीच्या जातकांनो, हीच व्यक्ती एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करणारी ठरू शकते. म्हणजे जिच्यामुळे तुम्हाला भीती वाटेल, कदाचित जिच्यामुळे तुमच्या आयुष्यातील एक मोठा गैरसमज दूर होईल. म्हणून आज कोणावर लगे आरोप करू नका. कोणी काही सांगितलेलं तर शांतपणे ऐका, कारण एक छोटा संवाद तुमच्या अनेक दिवसाच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. आणि आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत, ती बाई तुमच्या आयुष्यात कोणते 3 संकेतांमधून ओळखू येऊ शकते आणि तिच्याकडून कोणती बातमी मिळू शकते. ती बाई ओळखण्याचे 3 मोठे संकेत. कुंभ राशीच्या जातकांनो, आता लक्ष देऊ नये का? कारण आत्तापर्यंत आपण ज्या एका बाईबद्दल बोलत आहोत तिच्याबद्दल आता 3 जबरदस्त संकेत समोर येत आहे. पहिला संकेत असा आहे की अचानक संपर्क. ज्या स्त्रीशी तुमचं अनेक दिवस बोलणं झालेलं नाही, ती अचानक फोन करू शकते, मेसेज करू शकते किंवा कुठल्या तरी माध्यमातून तुमच्यापर्यंत तिची बातमी येऊ शकते. आणि विशेष म्हणजे तिचं बोलणं वारंवार साधं वाटेल, पण तिच्या एका वाक्यामध्ये एक मोठे सत्य लपलेलं असू शकतं. म्हणून तिच्याशी बोलताना घाई करू नका. ती नेमकं काय सांगते, काय करते, एवढ्या दिवसांनी काय ऐकते हे शांतपणे समजून घ्या. जुन्या गोष्टीचा अचानक उल्लेख. कुंभ राशीच्या जातकांनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या आयुष्यातील एखादी जुनी घटना पुन्हा चर्चेत येऊ शकते. ज्या विषयाला तुम्ही संपलेला अध्याय समजत होता तोच विषय अचानक पुन्हा समोर येऊ शकतो. आणि त्या विषयाबद्दल या स्त्रीला तुमच्यापेक्षा जास्त माहिती असण्याची शक्यता असू शकते. ती एखादं नाव घेईल, एखादी तारीख सांगेल किंवा अशी गोष्ट सांगेल जे ऐकून तुम्ही काही क्षणात शांत व्हाल. तुमच्या मनात एक विचार येईल, हे तिला कसं माहीत? आणि इथे खरं रहस्याची सुरुवात होते. संकेत 3, तिच्यामुळे तुमचा निर्णय बदलेल. हा सर्वात मोठा संकेत आहे, कारण तिच्याशी झालेला संवाद नंतर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहू शकाल. नोकरी बदलायची, व्यवसाय सुरू करायचा, एखाद्या व्यक्तीपासून अंतर ठेवायचं, जुनं नातं पुन्हा स्वीकारायचं, एखाद्या जुन्या संधीला पुन्हा एखादा संधी द्यायची.
तिचं एखादं वाक्य तुमच्या मनात घर करून बसू शकतं. पण कुंभ राशी, इथे एक महत्त्वाची गोष्ट, तिचं म्हणणं ऐका पण अंतिम निर्णय स्वतःच्या बुद्धीने घ्या, कारण प्रत्येक संकेताचा अर्थ प्रत्येक व्यक्तीसाठी सारखा नसतो. आता शनीच्या विषयाकडे येऊया. गेल्या काही काळात तुमच्या सतत असं वाटत असेल की मी कितीही प्रयत्न केला तरी माझं काम पुढं जात नाही. माझ्यावर एवढ्या अडचणी का येतात? इतरांचं नशीब एवढं चांगलं आणि माझंच का असं? तर हा काळ तुमच्या एका गोष्टीत शिकवण असू शकतो. विलंबन म्हणजे शेवट नाही. कधी कधी उशीर होतो कारण आपण ज्या गोष्टीच्या मागे धावत असतो ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नसते, आणि जेव्हा चुकीचा रस्ता बंद होतो तेव्हा योग्य रस्ता दिसायला सुरुवात होते. म्हणूनच कुंभ राशी, आज जर एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही तर लगे निराश होऊ नका. कदाचित त्यामागे दुसरी दिशा वाटायची पाहत असेल. आणि आता येतो सर्वात मोठा प्रश्न, त्या एका बाईमुळे नेमकं काय उघड होणार? पैशाबद्दल गुपित, नात्याबद्दल सत्य, एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा, की तुमच्या आयुष्यातील एखादी जुनी घटना? याचं उत्तर पुढच्या भागात अधिक स्पष्ट होईल. पण याआधी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ज्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवता, ज्याच्यावर अंधविश्वास ठेवू नका, आणि ज्याच्यावर संशय आहे त्याला पुराव्याशिवाय दोष देऊ नका. कारण कुंभ राशी, या काळात तुमची सर्वात मोठी ताकद म्हणजे शांत बुद्धी असणार आहे. मंडळी, शांत बुद्धी असणार आहे. आता उघडणार आहे सगळ्यात मोठं गुपित. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि लाडक्या बहिणींनो, आता आपण थेट टप्प्यावर आलो आहोत जिथं कथेचा खरा ट्विस्ट सुरू होतो. आत्तापर्यंत आपण पाहिलं की एक स्त्री अचानक तुमच्या आयुष्यातील एखाद्या जुन्या विषयाच्या संबंधित माहिती घेऊन समोर येऊ शकते. पण प्रश्न आहे की ती माहिती एवढी महत्त्वाची आहे का? कारण कदाचित तुम्ही आज त्या परिस्थितीत आहात त्यामागचं खरं कारण तुम्हाला अजून पूर्णपणे माहीत नसेल. कुंभ राशी, समजा एखादं काम तुमच्यावर वारंवार अडकत होतं. तुम्ही मेहनत केली, पुन्हा प्रयत्न केला, पण शेवटी काहीतरी कारण ते काम थांबत होतं. तुम्हाला वाटत होतं माझं नशीब खराब आहे. पण आता कदाचित तुम्हाला समजेल की समस्या नशिबात नव्हती, तर समस्या चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेल्या विश्वासात होती. आणि हीच व्यक्ती त्या गोष्टीकडून समोर येऊ शकते. ती कदाचित एखाद्या व्यक्तीचं नाव घेईल, एखाद्या जुन्या व्यवहाराचा उल्लेख करेल, किंवा तुम्हाला माहिती असलेली तुम्ही कधी ऐकली नव्हती त्या क्षणी तुम्हाला धक्का बसू शकतो. पण कुंभ राशी, रागाने प्रतिक्रिया देऊ नका, कारण सत्य समोर आल्यानंतर पहिली चूक म्हणजे लगे भांडण करणं. तुम्ही शांत राहिला तरी पुढची माहिती तुमच्या समोर स्वतःहून येऊ शकते. आणि आता पैशाचा मोठा संकेत. काही कुंभ राशीच्या जातकांना लोकांच्या बाबतीत अडकलेला पैसा, जुना व्यवहार, आर्थिक निर्णय पुन्हा चर्चेत येऊ शकतो. ज्याकडून पैसा मिळवण्याची अपेक्षा सोडली दिली होती तिथून अचानक संपर्क येऊ शकतो. पण इथे सावधगिरी महत्त्वाची आहे. फक्त आश्वासनावर विश्वास ठेवू नका. कागदपत्र तपासा, व्यवहार तपासा, आणि कोणालाही घाईघाईमध्ये पैसा देऊ नका. कारण शनीच्या संबंधित परिस्थिती, ज्योतिष अर्थामध्ये कर्म आणि जबाबदारी विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून या काळात शहाणपणाने घेतलेला निर्णय तुमच्यासाठी मोठा फायदा ठरू शकतो. आता नात्याबद्दल. कुंभ राशीच्या जातकांनो, काही लोकांच्या आयुष्यात एखादी व्यक्ती दूर गेली असेल, बोलणं बंद झालं असेल, गैरसमज झाला असेल, किंवा मनात एक प्रश्न असेल, ती व्यक्ती मला खरं समजून घेत आहे का? आता त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आणि पुन्हा त्या उत्तरामागे एका स्त्रीची भूमिका असू शकते की ती तुम्हाला एखादी गोष्ट सांगेल, आणि अचानक गेल्या अनेक महिन्यातील घटना तुमच्या डोळ्यासमोर जोडल्या जातील. एक घटना, दुसरी घटना, तिसरी घटना, आणि मग तुम्हाला जाणवेल म्हणजेच की सगळं याच कारणामुळे घडत होतं. कुंभ राशीच्या जातकांनो, एक क्षण भावनिक असू शकतो, डोळ्यात पाणीही येऊ शकतं, पण कधी कधी सत्य दुखत, आणि तरीही ते आपले मुक्त करतं. आणि शनीचा संदेश. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचण कायमची नसते. कठीण काळ माणसाला थांबवतो, पण त्याच वेळी तो माणूस स्वतःकडे पाहायला शिकवतो. तुम्ही गेल्या काही काळात जे जमवलं, ज्याचा विचार करत बसण्याऐवजी आता स्वतःला विचारा, आता मला पुढे काय करायचं आहे? कारण तुमचं भविष्य जुन्या घटनांनी नाही तर अचानक निर्णयाने घडणार आहे. आणि आता या संपूर्ण रहस्याचा सर्वात मोठा भाग अजून बाकी आहे. कारण पुढे आपण पाहणार आहोत ती बाई तुमच्या आयुष्यात नेमकी कधी आणि कोणत्या प्रकारे समोर येऊ शकते, आणि तिचं एक वाक्य तुमच्यासाठी इतकं महत्त्वाचं का ठरू शकतं. म्हणून कुंभ राशी, पुढचा भाग अजिबात चुकवू नका. कुंभ राशीच्या जातकांनो, माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, आता ती बाई समोर येणार.
आता ती बाई समोर येणार. आता या कथेला सर्वात रहस्यमय टप्पा सुरू होतो. आतापर्यंत आपण ज्या एका बाईबद्दल बोललो तिचा संकेत आता तुमच्या आयुष्यातील एखाद्या छोट्या घटनेत दिसू शकतो. कदाचित अचानक आलेला फोन, कदाचित अनपेक्षित मेसेज, कदाचित एखाद्या जुन्या ओळखीची व्यक्तीची भेट किंवा अगदी साध्या भाषेतून एक असं वाक्य ऐकायला मिळेल जे तुमच्या मनाला थेट लागेल आणि त्या क्षणी तुम्हाला जाणवेल ही गोष्ट मला कधी सांगितली गेली नाही. कुंभ राशी, इथे थांबा, कारण प्रत्येक गोष्टीचा अर्थ लगे लावण्याची गरज नाही. तुमच्यासमोर माहिती आली तरी ती पहिली तपासा आणि कोणी सांगितली म्हणून लगे खरे मानू नका. पण एखाद्या गोष्टीचा पुरावा मिळाला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. पैशाबाबत मोठा संकेत. काही कुंभ राशीच्या लोकांना आर्थिक परिस्थितीमध्ये हळूहळू बदल जाणवू शकतो. ज्या कामासाठी अनेक दिवस प्रयत्न केले त्यातून उत्तर मिळू शकतं. एखादं थांबलेलं पेमेंट पुढे सरकू शकतं. नवीन कामाची संधी मिळू शकते किंवा तुमच्या कौशल्यामुळे एखादे नवीन मार्ग खुलू शकतात. पण लक्षात ठेवा, पैसा दिसला म्हणून लगे मोठा धोका घेऊ नका. शनीच्या प्रतिक्रिया संदेशाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे शिस्त. कामापेक्षा तिचं योग्य नियोजन महत्त्वाचं असतं. नात्यामध्ये मोठा बदल. ज्याचं नातं गैरसमजामुळे ताणलं गेलं होतं, ज्यासाठी संवादाची संधी निर्माण होऊ शकते. एखादी व्यक्ती पुन्हा बोलू शकते. एखादा जुना विषय पुन्हा समोर येऊ शकतो. पण यावेळी तुम्ही पूर्वीसारखे भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. समोरचे शब्द ऐका पण कृतज्ञतेकडे लक्ष द्या, कारण विश्व पुन्हा निर्माण होण्यासाठी वेळ लागतो. आणि आता सर्वात मोठा प्रश्न, ती बाई तुमच्या आयुष्यात आली तर तिची ओळख कशी पटणार? तिच्याशी बोलताना तुम्हाला एक विचित्र गोष्ट जाणवू शकते. ती अशी माहिती सांगेल की तुमच्या भूतकाळाशी जोडलेली असेल. तुम्ही कधी कोणाला सांगितलं नसेल ही गोष्ट. एखादं जुनं नाव, एखादी जुनी घटना किंवा तुमच्या आयुष्यातील एखादा निर्णय. आणि मग तुमच्या मनात प्रश्न येईल, हिला हे सगळं कसं माहीत? कुंभ राशी, तो क्षण महत्त्वाचा असू शकतो. पण पुन्हा एकदा सांगते, संशयावर निर्णय घेऊ नका. पुरावा असेल तर निष्कर्ष काढा, कारण कधी कधी आपल्या मनात भीतीचा आपल्याला चुकीचा अर्थ लावायला भाग पाडतं. आणि आता आपण अंतिम भागाच्या अगदी जवळ आलो आहोत, कारण पुढच्या भागात आपण पाहणार आहोत या संपूर्ण घटनेनंतर कुंभ राशीच्या आयुष्यात कोणती नवी दिशा उघडू शकते, कोणती गोष्ट मागे सोडावी लागेल, पुढचा काळ अधिक चांगला करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय कोणता असू शकतो. आता शेवटचा भाग नाही तर नव्या सुरुवातीकडे जात आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, आता आपण या संपूर्ण विषयाच्या शेवटच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आजपर्यंत आपण पाहिलं शनीच्या संबंधित कठीण काळ. शनीच्या संबंधित कठीण काळ, अडकलेलं काम, नात्यामधील गैरसमज आणि अचानक समोर येणाऱ्या त्या एका बाईचा रहस्यमय संकेत. पण आता प्रश्न आहे, यातून स्वतःला सकारात्मकपणे बाहेर कसं काढायचं? त्यासाठी सोपे पारंपरिक उपाय तुम्ही श्रद्धेने करू शकता. उपाय: शनिदेवाचे स्मरण. शनिवारी तुमच्या श्रद्धेनुसार योग्य दिवशी शांत मनाने शनिदेवाचे स्मरण करा. ओम शनिचाराय नमः हा मंत्र श्रद्धेने एक वेळा म्हणू शकता. मंत्र म्हणताना मनात भीती न ठेवता शांतता आणि सकारात्मकतेचा विचार करा. हनुमानाचे स्मरण. कुंभ राशीच्या जातकांनो, हनुमानाचे स्मरण करणे, हनुमान चालीसा पाठांतर करणे किंवा मंदिरात जाऊन प्रार्थना करणे हा पारंपरिक श्रद्धेतील उपाय मानला जातो. मनातील भीती कमी करून पुढे जाण्याचा संकल्प करा. शनीच्या संबंधित पारंपरिक उपायामध्ये गरजू व्यक्तीला मदत करायला महत्त्व दिलं जातं. तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान करा, गरजू व्यक्तीला आवश्यक वस्तू द्या किंवा कोणाच्या तरी निस्वार्थपणाला मदत करा. निस्वार्थ मदत हीच खरी गोष्ट आहे. आणि सर्वात मोठा उपाय: कुंभ राशी, कोणी तुमच्याबद्दल काही चुकीचं बोललं, कोणी तुमच्यावर आरोप केला किंवा एखाद्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यात गोंधळ निर्माण झाला तरी लगे रागाने निर्णय घेऊ नका. शांत राहा, सत्य तपासा आणि मग निर्णय घ्या, कारण तुमचं आयुष्य बदलण्यासाठी कोणत्याही एका व्यक्तीची गरज नाही. तुमची मेहनत, तुमची बुद्धी, तुमचा संयम आणि योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय हेच तुमचं खरं सामर्थ्य आहे. आणि त्या एका बाईच्या बद्दल शेवटीची गोष्ट, ती कोण आहे हे प्रत्येक कुंभ राशीच्या व्यक्तीसाठी वेगळं असू शकतं. कदाचित ती व्यक्ती सावध करेल, कदाचित एखादं सत्य सांगेन, कदाचित तुमची मदत करेल किंवा कदाचित तिच्यामुळे तुम्हाला कोणत्या गोष्टीपासून दूर राहावं लागेल हे समजेल. म्हणून कोणत्याही व्यक्तीवर विनाकारण संशय घेऊ नका. सत्य समोर आलं तरी निर्णय घ्या. कुंभ राशी, गेल्या काही काळात तुम्ही खूप काही सहन केलं आहे. काही लोक दूर गेले असतील, काही स्वप्न अर्धवट राहिले असतील, काही काम वारंवार अडकलं असेल. पण लक्षात ठेवा, कठीण काळ तुमची ओळख नाही, तुमची खरी ओळख आहे. तुम्ही
पडून पुन्हा किती ताकदीने उभा राहता. आजपासून एक गोष्ट मनात ठेवा, जर ओझं मागे सोडायचं आहे तर नव्या दिशेने पुढे जायचं. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भिडला असेल, कमेंटमध्ये ओम शनिचाराय नमः आणि हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या कुंभ राशीच्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तिलाही आज हा संदेशाची गरज असेल. आणि शेवटी कुंभ राशीच्या सर्व बांधवांना मनापासून एकच शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातील अडचणी कमी व्हावात, तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळो, तुमच्या घरात सुख शांती राहो आणि तुमच्या आयुष्यात प्रत्येक चुकीचा गैरसमज योग्य वेळी दूर होवो. जय शनिदेव, जय हनुमान, श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त. आणि लक्षात ठेवा कुंभ राशीच्या जातकांनो, माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, कठीण अध्याय संपला की नवीन अध्याय सुरू होतो, पण त्या अध्यायाची दिशा तुम्ही स्वतः ठरवता. बरोबर ना मंडळी? मी काजल, स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, असेच अचूक राशी भविष्याचे न्यू व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला जोडून राहायचं आहे. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन, गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय बाय.